नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, तुळशी विवाह येत आहे। तुळशी विवाह हा खूप पवित्र सण आहे। आपण आज तुळशी विवाहाचं महत्त्व, याचे अनेक होणारे फायदे नक्कीच जाणून घेऊया। तर व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्कीच ऐका। आपण तुळशी मातेला खूप महत्त्व देतो। साक्षात पांडुरंगाच्या पूजेत सुद्धा तुळशीचे पानं, मंजुळा यांना खूप महत्त्व आहे। गोपाळ कृष्णांना सुद्धा तुळस अतिप्रिय आहे। मग दरवर्षी तुळशी विवाह येतो, याला जर आपण काही छोटे छोटे उपाय केले तर नारायण प्रसन्न होऊन, म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर नक्कीच देतात। ते शुभ आशीर्वाद आपल्यावर सदैव असू देतात व आपल्या घरात मंगल कार्य असेल किंवा सुख, समाधान, शांतता, आपल्या भाग्याचे दरवाजे उघडून ते आपल्या मनातील एक एक इच्छा ते पूर्ण करतात। म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका व हे छोटे छोटे उपाय करून बघा। तुम्हाला सुद्धा जाणवेल की घरात किती नकारात्मकता जाऊन अगदी प्रसन्न वातावरण तयार झालंय, पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे। व तुळशी विवाहाला आपल्या धार्मिक मध्ये किती महत्त्व आहे किंवा आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला किती महत्त्व आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळस ही असणं आवश्यक आहे। व दरवर्षी तुम्ही जर तुळशी विवाह केला तर नक्कीच तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडतात आणि घरात सर्व सकारात्मकता गोष्टी घडतात। तर चला जाणून घेऊया। तुळशी विवाह या दिवशी स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून तुळशी वृंदावन स्वच्छ करावे व तुळशीच्या अवतीभोवती रांगोळी काढावी, फुलांनी ते सजवावे, तुळस मातेला धूपदीप दाखवावा व शालिग्राम किंवा भगवान विष्णू यांचा फोटो ठेवावा तुळशी शेजारी। तुळशीला हळद, कुंकू, फुले, साखर, धूपदीप असे अर्पण करावे व मंत्रोपचार किंवा भजन म्हणावे। एक लाल धाग्याने तुळस व शालिग्राम किंवा भगवान विष्णू यांचा फोटो हा लाल धाग्याने बांधावा। प्रसाद म्हणून साखर पाक असेल, पुरी भाजी असेल, खीर असेल इत्यादी तुम्ही जे काही कराल त्या दिवशी तो नैवेद्य अर्पण करावा। संध्याकाळी दीपदान करावे। तुळशीसमोर दीप लावल्याने सौभाग्य वाढते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी केलेले उपाय आपण जाणून घेऊया व त्याचे होणारे फायदे सुद्धा जाणून घेऊया। त्या दिवशी जर तुम्ही घरात नवीन तुळस जर ठेवली तर घरात आरोग्य, सुख, शांती येते। तुळशी विवाह केल्याने, त्या दिवशी तुम्हाला तुळशी विवाह करायचा आहे ते केल्याने घरात शुभ विवाहाचे योग बनतात, संतती प्राप्त होते। तिसरा उपाय आहे म्हणजे ज्या कोणाचं लग्न होत नाहीये, अविवाहित मुली आहे, त्यांनी या दिवशी तुळस व विष्णूंसमोर दीपक लावून, नाही का, तेलाचा किंवा तुपाचा दीपक लावून भगवान विष्णूंना व तुळस मातेला प्रार्थना करायची आहे आणि एक चुटकीभर हळद भगवान विष्णूंच्या व तुळशीवर टाकायची आहे। त्याने त्यांची विवाहाची योग लवकरात लवकर बनून येतात। पुढचा उपाय आहे, या दिवशी जर तुम्ही तुपाचा दिवा तुळशीसमोर लावून लक्ष्मीनारायण यांचं त्यांना मनापासून त्यांची पूजा करायची आहे। बघा, छोटासा दिवा घ्या, त्यात तुम्ही तूप टाका, गाईचं शुद्ध तूप टाकून त्या तुपामध्ये 2 लवंग टाका आणि हा दिवा तुळशीच्या झाडाजवळ ठेवा। त्या दिवशी प्रार्थना करा की हे तुळशी मैया, आमच्या घरात लक्ष्मीनारायणाचा वास असू दे, आमच्या घरात सर्व चांगलं होऊ दे, नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते व घरात लक्ष्मी टिकून राहते आणि आपले आर्थिक अडचणी दूर होतात। त्यामुळे हा उपाय नक्की करा। त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशी मातेला पाणी घालायचं आहे, त्यात थोडंसं दूध घालायचं आहे व ते पाणी तुम्ही तुळशीला घालायचं आहे। याने आपले सर्व पाप नष्ट होतात आणि मनाला शांतता लागते। या दिवशी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुळशी माळ धारण केल्याने आरोग्य व आत्मिक शक्ती वाढते, बरोबरच विठ्ठलाचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो। त्यामुळे तुम्ही त्या दिवशी तुळशी माळ धारण केली तर अतिउत्तम आहे।
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळशी विवाह याची वेळ आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर. तुळस मातेला एखादी तुम्ही साडीसुद्धा अर्पण करा. त्या दिवशी सूर्यास्तानंतर तुम्ही तुळशी विवाह करा. तुळशी विवाह झाल्यानंतर तुम्ही एखादी साडी, त्याच्यावर एखादा गजरा किंवा फूल हे तुळशी मातेला नक्कीच अर्पण करा. बघा, तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता दूर होऊन साक्षात श्रीहरी विष्णूंचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, धार्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.